मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका मध्ये जेवढे काही पद आहेत त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर या संदर्भामध्ये पाहू शकता, टोटल जेवढे काही पद आहेत त्यामध्ये एकूण 620 पदांचा समावेश असणार आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख 28/3/2025 पासून सुरू होणार आहे. तुम्हाला ह्या वेबसाईटवर फॉर्म भरता येणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता भरायची पदे किती आहेत. प्रत्येक या ठिकाणी पद आहे, पदाचे नाव आहे आणि त्यांच्यासमोर त्याचं पेमेंट आहे. त्याच पद्धतीनं आवश्यक भरायची पदे किती आहेत ते देखील इथं दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी टोटल 30 पदांचा यामध्ये समावेश आहे आणि टोटल एकूण जी काही पदे आहेत 620 पदे यामध्ये असणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीचा विचार केला तर खुला वर्ग जे 1000 आणि राखीवसाठी 900 आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथं आपल्याला पाहायचं आहे की जे काही पद आहे त्याची पदाची पात्रता नेमकी काय आहे आणि आरक्षणानुसार जागा किती आहे. तर पहा, या ठिकाणी जो काही पदनाम आहे पहिला बायोमेडिकल इंजिनियर, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या चार्टमध्ये आरक्षणानुसार जागा दिलेल्या आहेत, परंतु महत्त्वाचं इथं शैक्षणिक पात्रता तुम्हाला फॉर्म भरता येईल का ते आहे. तर पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनियरची पदवी आहे. तसेच पदवीधारक उमेदवार उपलब्ध नसल्यास सदर पद बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीधारकाकडून भरण्यात येणार आहे. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. दुसरा आहे कनिष्ठ अभियंता. तर हे चार्टमध्ये पहा, ही पूर्ण जी काही ॲड आहे ती आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही त्यांची काय पाहू शकता, शैक्षणिक अर्हता महत्त्वाची ते सर्व पहा. तसेच कोणत्या आरक्षणानुसार किती जागा त्यांनी दिलेले आहेत ते देखील तुम्हाला इथं पाहायचं आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म तुम्हाला काय करायचं, व्यवस्थितपणे उद्या भरायचा आहे. उद्यापासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. तसेच खाली यामध्ये जर पाहिलं शैक्षणिक अर्हता सोबतच त्यांनी सिलेबस देखील दिलेला आहे, कशा पद्धतीने याची एक्झाम्स होणार आहे, म्हणजे परीक्षा होणार आहे, काय सिलेबस आहे, कंटेंट काय, संपूर्ण माहिती त्यांनी ह्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. म्हणजे सविस्तर जाहिरात आहे. तर पहा, तुम्हाला फॉर्म भरता येत आहे किंवा नाही. एकूण टोटल 30 पदे जर आपण इथं व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर चर्चा केली तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल. त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचून घ्या आणि तुम्हाला काय अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. बायोमेडिकल इंजिनियर गट क यामध्ये विषय म्हणजेच त्यांनी कोणत्या विषयाला किती मार्क आहे, परीक्षा कशा पद्धतीचे, किती गुणाचे, संपूर्ण माहिती दिली. माध्यम कोणते ते देखील दिले. पहा, यामध्ये मराठी 10 मार्काला, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10 आणि जो काही संबंधित विषय 60 अशा पद्धतीचे आहे. मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमातून होणार आहे. प्रश्न संख्या 100 आणि गुण 200 आणि वेळ 2 तास आणि वस्तुनिष्ठ ही परीक्षा असणार आहे. तर पाहून घ्या, अशा पद्धतीनं संपूर्ण जेवढे काही 30ला 30 पोस्ट आहेत, पद आहेत, त्यांचं संपूर्ण सिलेबस आणि त्यांनी दिलेला आहे की कोणती परीक्षा आहे, कोणत्या माध्यमामध्ये होणार आहे, लेवल काय आहे, किती मार्काचे आहे आणि कोणकोणत्या विषयाचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि संबंधित विषय किती गुणांचे आहेत, संपूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेले आहे. तर थोडक्यात पाहूया आपण. या ठिकाणी लिपिक टंकलेखनचं पहा, मराठी 15 गुणांचं, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषय 40 गुणांचा असणार आहे. संबंधित विषय काय आहे ते देखील पाहूया आपण. या ठिकाणी पहा, लेखालिपिक मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषय 40 अशा पद्धतीचं या ठिकाणी काय आहे, गुण त्यांनी दिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजेच यामध्ये नॉर्मलायझेशन देखील प्रक्रिया असणार आहे, स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे. एका दिवशी एकपेक्षा जास्त सत्रामध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा जर घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस, तसेच सत्र 1 ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण प्रक्रिया म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड वापरण्यात येणार आहे. अजून तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा व आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर कोर्ट भरती संदर्भात तयारी करत असाल त्याचं कंटेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले वेबसाईट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.